सो ब्रो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण चांगले असणार. हां, आपण आता मी टायटल पाहिलं असणार, तंजिरो कमाडो फुल ड्रॉइंग ट्युटोरियल विथ चाकू पेन्सिल. हां, हे आपलं टायटल आहे. चला मग आपण आता आउटलाईन काढूया. सर्वात पहिले मी आउटलाईन काढणार आहे. आउटलाईन मी हे ग्रिड मेथडनं काढणार आहे. चला मग आपण आता काढूया. ब्रो, तुम्हाला काही सांगायचं राहिलं, कारण की मी रेफरन्स फोटो सांगितलाच मी तुम्हाला. रेफरन्स फोटो इकडल्या साईडनं पाहू शकता तुम्ही. हा रेफरन्स फोटो इकडे आहे. हा आपण आता हा पेपरवर ड्रॉ करूया. चला आता मी A4 साईजवर काढत आहे. हा A4 साईज पेपर आहे. हे पाहू शकता A4 साईज पेपर आहे. हा आपण याच्यावर ड्रॉ करूया आता सगळ्यात पहिले. चला आता आपण आउटलाईन काढूया. गाईज मग आता मी खाली आलो, कारण की लाईन चालली गेली. मी आउटलाईन काढत होतो आपलं म्हणजे तंजरो काढून काम तर ते यांची एनिमी कॅरेक्टरची. तर त्यावेळेस लाईन चालली गेली, आपण खाली आलो. आता हे सो व्हॉट्सअप गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. न्यू व्हिडिओ म्हणजे आपला कालच मी चालू केलं तर आपण ड्रॉइंग ब्लॉग म्हणजे मी ब्लॉगच काढता म्हणजे असा. आता तुम्हाला आवडते सांगता मला. चला मग आता आपला दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी मी आउटलाईन पुरी करून टाकली. MSc आलो मी, म्हणजे क्लास करून आलो मी. तर मग त्याबाद मी वदर गेलो. तर पहिले स्टुडिओमध्ये त्या पहिले आउटलाईन पुरी करून टाकली. काल झालं नाही आपल्या ज्यानं, म्हणजे काल ती पाहू शकता लाईन येणं जाणं करतं. मग पाणी चालू झालं काही नाही होत. आता मी आता आउटलाईन काढलं. आता ते भेल खात आहे पाहू शकता तुम्ही. आता मी भेल खाऊन जर मग भेटतो म्हणजे मी तुम्हाला आता हे दाखवतो आपण ड्रॉइंग काढली, पुढे आउटलाईन काढले. आता आपण तुम्हाला दाखवतो आउटलाईन. हे तुम्ही बघू शकता, म्हणजे हे आउटलाईन काढलेलं आहे मी ना. तुम्हाला आउटलाईन दिसायला पाहिजे त्यासाठी मी रब केलं, असं रब केलं त्याच्यावर पेन्सिलनं. हे बघू शकता, हे आउटलाईन काढलेलं आहे मी ना. आता हे तुम्हाला आता मी हे पूर्ण ड्रॉ करू दाखवतो मी. चला बघा आपण चालू करूया ड्रॉइंग. सो गाईज, तुम्हाला मी काय डिसिजन घेतलं मी म्हणजे ड्रॉइंगमध्ये काही मी डिफरंट करत आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवतो. आता सगळ्यात पहिले हे पाहू शकता तुम्ही. आता हे बघू शकता, हे आईस आहे. तुम्हाला आई दिसली तुम्हाला आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये मी कलर पेन्सिलनं करणार आहे. हे कलर पेन्सिलनं माझं मन झालं. याच्यात मी डोळे आहेत ना, म्हणजे हे आपले डोळे, हे आईस, हे आपण आता कलर पेन्सिलनं करणार आहे. अजून हे तुम्हाला दिसते, हे आपल्याला मार्क हे दिसलं तुम्हाला. हे तुम्हाला तांजिरोच्या वदर दिसतं मला हे असं. तर त्यावेळेस हे पण मी पेन्सिलनं करू, कारण की म्हणजे डिफरंट वाटेल. डिफरंट ना आपण असं आपल्या चॅनलमध्ये असं डिफरंट चीज वेगळे करायला पाहिजे. आपण असं डिफरंट आपल्या आर्टवर्कमध्ये ड्रॉइंगमध्ये तर असं आपण आता डिफरंट काही करून पोहोच असं. तर आपण हेअरसाठी आपण वापरणार आहे. आपल्याला हे पाहू शकता, हे ब्लेंडिंग टूल्स आपल्याला आपण चाकू पेन्सिलनं पहिले डार्क एरिया आपण पहिले हे करू शकतो, पहिले ड्रॉ करू शकतो. मग त्यामध्ये ते लाईट हे आहे आपल्यासाठी हेअरसात, त्यासाठी आपल्याला जागा सोडून देणार आहे जास्त. मग हे पाहू शकता मी तसं तुम्ही करू शकता. अजून हे पाहू शकता मी आता हे ब्लेंडिंग टूल्स घेतला. मी कसा वापर करतो तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. चला आता आपण आता हे करूया, ब्लेंडिंग करूया. आता चला गाईज पाहू शकता. हे आपण असं आता हे पाहू शकता. याच्यामध्ये अशी हे पाहू शकता. याच्यामध्ये हेअर्स कसे वाटत तुम्हाला सांगा मला. सो गाईज, मी आता आलं खाली म्हणजे मी आता म्हणजे हे साईड मुंग्यासाठी बाप तुम्हाला काही दाखवतो मी. थांबा. गाईज आपण आला तर वदर तरी आपण लाईन आलीच नाही अजून म्हणजे कमती कम 2.5 घंटे होत चालले. लाईन आलीच नाही. तुम्हाला हे पहा, हे खिडकी उघडली मी ना, आणि हे खिडकी उघडली का, दोन्ही खिडक्या उघडल्या. तरी पण म्हणजे आपल्या आर्ट स्टुडिओवर म्हणजे आपल्या ह्याच्यावर टेबलावर जास्त उजेड येऊन आला, कारण की हे बघू शकता तुम्ही. हे दिसलं तुम्हाला, हे दिसत आहे, हे कौलात दिसत नाही आहे.
फायनली लाईन आली. कारण की म्हणजे किती घंटे बाद आली मी सांगतो तुम्हाला, कमसे कम 4 घंट्या बाद. म्हणजे 12 वाजता गेली तर 3:42 झाले. आता म्हणजे 4-4.5 घंटे झाले की म्हणजे लाईन आलीच नव्हती. पुरा म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, ते करू शकता. आता पंखा चालू केला, बघितलं तुम्ही ना, पंखा चालू केला. आता म्हणजे मी 1 सेकंड बी आता म्हणजे असं गरमीमध्ये बसू शकत नाही आता.